नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे ना, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशनची लास्ट डेट काय आहे, मग त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, मग त्यानंतर जर समजा काही फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी त्याची काय डेट आहे, मग त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, मग कॅप राऊंड 1 म्हणजेच तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच निवडायची जी डेट आहे ते कधीपासून सुरू होणार आहे, मग त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन कधी घ्यायचं आहे, कॅप राऊंड 2 कधी स्टार्ट होणार आहे, कॅप राऊंड 3 कधी स्टार्ट होणार आहे, कॅप राऊंड 4 कधी स्टार्ट होणार आहे आणि कॉलेज लेवलवर म्हणजे कॅप राऊंड 5 कधी स्टार्ट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक ऍडमिशन रिलेटेड तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तुमचे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे MSBT आहे, आपलं महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन, त्यांची नोटिफिकेशन आलेली आहे. डिटेल नोटिफिकेशन आहे आणि ही लास्ट नोटिफिकेशन आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट आता वाढलेली आहे. तर बऱ्याच पालकांच्या मनामध्ये प्रश्न होता, सर अजून डेट वाढणार आहे का? ठीक आहे, मग आम्ही काय करायचं? ठीक आहे, तर काही काळजी करायची गरज नाही. ही आता 30 तारीख जी आहे ती लास्ट आहे, कारण याच्या पुढचं पूर्ण वेळापत्रक MSBTनी जाहीर केलेलं आहे. राईट, तर हे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे. लास्ट डेट 30/6/2025. राईट, मग आता याच्यानंतर आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्यांना काही करायची गरज नाही. ज्यांनी अजूनही केलं नसेल, काही कारणास्तव, काही तुमचं डॉक्युमेंट नसतील त्याच्यामुळे झालं नसेल, किंवा अजून काही तुमचं कोणतं रिझन असेल त्याच्यामुळे तुम्ही या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालं नसेल, तरी अजून तुमच्याकडे वेळ आहे. त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. राईट, मग त्या नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची डेट आहे 30/6/2025. त्यानंतर आता तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, आपण त्याला म्हणतो तात्पुरती गुणवत्ता यादी. ठीक आहे, इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. हे कधी लागणार आहे? तात्पुरती गुणवत्ता यादी 2/7/2025 म्हणजेच 2 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. मग ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, तर तुमचा पूर्ण राज्यामध्ये किती नंबर आहे, त्यानंतर तुमचा जिल्ह्यामध्ये किती नंबर आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार राज्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे, कॅटेगरीनुसार तुमचा जिल्ह्यामध्ये किती नंबर आहे, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि जर समजा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर समजा फॉर्म मध्ये काही चुका असतील, तर तुम्हाला ते चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ दिलेला आहे. ती वेळ आहे ह्या ठिकाणी बघा. काही तुमची चूक झाली असेल किंवा काही त्या यादीमध्ये तुमची काही तक्रार असेल, तर काही जणांनी कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसल्यामुळं ते ओपन मधून फॉर्म भरले असतील, तर तुम्हाला हे त्या ठिकाणी हे 3 ते 5 तारखेमध्ये म्हणजेच 3 जुलैला, 4 जुलैला आणि 5 जुलैला ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तो अपलोड करून कॅटेगरीमध्ये जाता येते. ठीक आहे, असे बरेच विद्यार्थ्यांनी तसं सुद्धा केलेलं आहे. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, तर त्यांनी काय केले, ओपन मधून फॉर्म भरले. आता कास्ट सर्टिफिकेट निघालेला आहे किंवा निघणार आहे, तर तुम्ही तो ह्या वेळेस तुम्ही तो कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करून कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकता. तर हे 3 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी जर समजा फॉर्म मध्ये जर काही चुका झाल्या असतील, तर ते तुम्हाला दुरुस्त करता येतात. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी, त्यालाच म्हणतो आपण फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 7/7/2025 म्हणजेच 7 जुलैला तुमची अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. मग त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती नंबर आहे, मग त्यानंतर तुमचा कॅटेगरी वाईज किती नंबर आहे, मग तुमचा जिल्ह्यामध्ये तुमचा किती नंबर आहे, जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज किती नंबर आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, मग नेक्स्ट आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, सर 7 तारखेला आता मेरिट लिस्ट लागल्यानंतर, फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग काय करायचं? मग सुरू होते कॅप प्रोसेस, सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. ठीक आहे, कॅप राऊंड 1च्या ह्या डेट्स आहेत. मग ह्या काय करायचं तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर,
ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 7 तारखेला तुम्हाला काय या ठिकाणी हे जे जागा आहेत, हे जागा या ठिकाणी MSBTच्या साईट वरती डिस्प्ले होतील. मग तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून, विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधून तुम्हाला या ठिकाणी 8 जुलैला, त्यानंतर 9 जुलै आणि 10 जुलै ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे आणि तुम्हाला ब्रँच निवडायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे निवडत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायचं आहे. फर्स्ट ऑप्शन जे आहे, फर्स्ट ब्रँचचं नाव, तुम्हाला जी ब्रँच घ्यायची आहे ती फर्स्ट ब्रँच टाका आणि ज्या कॉलेजची घ्यायचं आहे, ठीक आहे, तर त्या कॉलेजचा कोड तुम्हाला त्या ठिकाणी येतो. तर त्या कॉलेजचा कोड आणि ती ब्रँच, फर्स्ट ऑप्शन जे आहे ते व्यवस्थित सिलेक्ट करा. कारण का सांगतोय, फर्स्ट कॉलेज जे टाकलात तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये आणि तिथे जर तुमचा नंबर लागला तर ती सीट ऑटो फ्रीज होऊन जाते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागते, तुम्हाला ऑप्शन उरत नाही. त्यामुळं तुम्हाला जे घ्यायचंच आहे, कॉलेजचं नाव आणि ब्रँच हे व्यवस्थित काळजीपूर्वक विचार करून टाका. त्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही, म्हणजे पहिल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. ठीक आहे. मग तर हे 8 तारीख ते 10 तारखेमध्ये तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर वाटप केलेली संस्था आणि पाठ्यक्रम दर्शविणारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप प्रदर्शित करणे. ठीक आहे, म्हणजे त्याची सुद्धा तुम्हाला तात्पुरतं, म्हणजे कॉलेजचं नाव आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अलॉटमेंट म्हणतो आपण त्याला, तुम्हाला जे कॉलेज, आता समजा तुम्ही कॉलेजचे नाव टाकलेले आहेत, त्या ठिकाणी ब्रँचचे नाव आणि कॉलेजचे नाव टाकलेले आहेत, त्याच्यापैकी जर एक कॉलेज मिळालं तर तुम्हाला हे 12/7/2025 ला बघायला मिळते, म्हणजे तुमचा नंबर कुठे लागलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर आम्ही किती ऑप्शन भरू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 300 ऑप्शन भरू शकता टोटल. ठीक आहे, म्हणजे 300 ब्रँचेसचे नाव तुम्ही टाकू शकता. तर एवढे ऑप्शन्स कोणी टाकत नाहीत. मॅक्सिमम तुम्ही, आता तुम्हाला जिथे घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही 10, 20, 40, 50, 100 पर्यंत टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग ऍडमिशन कधी घ्यायचं आहे? आता ज्या विद्यार्थ्यांना इथं जर पहिला ऑप्शन टाकलेला आहे आणि तिथं जर तुमचा नंबर लागला तर ते ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यासाठी म्हणजे सीट बुकिंगची 1000 रुपये फीस असते, ते ऑनलाईन तुम्हाला पे करायची असते. मग तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं. आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांनी काय करायचं, समजा तुम्ही 5-6 कॉलेज टाकलेले आहेत. ठीक आहे, 6 कॉलेजचे 6 ब्रँचेस टाकलेले आहेत आणि तुम्हाला जर नंबर लागला, समजा 5वा नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याला जर तुमचा नंबर लागला समजा, तर काय करायचं, मग तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल त्या ठिकाणी, अजून त्याच्यापेक्षा म्हणजे सेकंड राऊंडला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळवायचं असेल, त्याला आपण बेटरमेंट म्हणतो, तर काय करायचं, नॉट फ्रीज करायचं. त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये फीस असते, ते ऑनलाईन पे करून नॉट फ्रीज करायचं आणि पुढचं ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या कॅप राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर हे 13 ते 15 मध्ये, दिनांक 13 जुलै ते 15 जुलै ह्या दरम्यान तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. राईट. बघा इथं लिहिलेलं आहे, प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवारांनी त्याच्या लॉग इन मधून स्वीकृत करणे. मग तुम्हाला जे लॉग इन ID आणि पासवर्ड दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते येईल. मग त्याच्यानुसार तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, का फ्रीज करायचं आहे का नॉट फ्रीज करायचं आहे, तर हे ऑप्शन आहे. फर्स्ट कॉलेज लागलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागेल, म्हणजे पुढचे ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध नसतात. मग त्यानंतर तुम्हाला जे काही परीक्षा फीस आहे ते परीक्षा फीस भरून 13 ते 15 जुलैमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. राईट. मग
कॅप राऊंड सेकंड सुरू होते. कॅप राऊंड सेकंड कधीपासून सुरू होणार आहे? 16/7/2025. तर ह्या ठिकाणी आता फर्स्ट राऊंडला, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नाही, पण फर्स्ट राऊंडला जवळपास 90% जागा जे आहेत ते भरल्या जातात. तर फर्स्ट राऊंडला आता कसं आहे, फर्स्ट ऑप्शन जे टाकतात ते खूप विचारपूर्वक टाकतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जर नंबर लागला की ऍडमिशन घ्यावंच लागते. मग बरेच विद्यार्थी पहिला ऑप्शन त्यांच्या आवडीनुसार ब्रँच कॉलेजचे नावं टाकतात आणि त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागलेला असतो आणि त्यांनी ऍडमिशन घेऊन टाकतात. मग तुम्हाला हे 16 तारखेला ज्या ज्या कॉलेजला किती सीट रिकाम्या आहेत ते ह्या ठिकाणी डिस्प्ले होईल साईडवरती. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या कॅप दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे. म्हणजे ज्या ज्या कॉलेजचे महाराष्ट्रामधले सगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचे किती सीट रिकामे आहेत ते तुम्हाला साईडवरती किती तारखेला बघायला मिळतील? हे 16 तारखेला तुम्हाला बघायला मिळतील, 16 जुलैला. राईट, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा आता कॅप 2 साठी ज्यांना तुमच्या आवडीनुसार कॉलेज मिळालं नसेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुमची ब्रँच मिळाली नसेल, मग आम्ही काय करायचं सर? तुम्ही कॅप राऊंड सेकंड साठी कॅप राऊंड 1 मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे तुम्हाला तिथं नॉट फ्रीज करून फॉर बेटरमेंट करून त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या कॅप राऊंड साठी फॉर्म भरू शकता. मग ते कधी भरायचं आहे? 17 ते 19 मध्ये भरायचं आहे. राईट, 17 जुलै ते 19, 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2 भरायचं आहे. ठीक आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही किती कॉलेज टाकू शकता? तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही 300 ऑप्शन्स भरू शकता. पण कॅप राऊंड सेकंड भरत असताना पहिले 3 ऑप्शन जे आहेत ते खूप काळजीपूर्वक टाका. कारण जे पहिले तुम्ही 3 ऑप्शन टाकणार आहात, जे ब्रँचचे नावं टाकणार आहात, ज्या कॉलेजेसचे नावं टाकणार आहात, त्या पहिल्या 3 पैकी जर तुम्हाला नंबर लागला तर त्या ठिकाणी कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागतंय. तुम्हाला कॅप राऊंड थर्ड साठी म्हणजे अप्लाय करता येत नाही. त्यामुळं पहिले 3 ऑप्शन कॅप राऊंड सेकंड मध्ये विचारपूर्वक टाकायचे आहेत. मग सेकंड कॅप राऊंडचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी मग कोणतं कॉलेज मिळालं आणि कोणती ब्रँच मिळाली हे कधी कळणार आहे तुम्हाला? तर हे कळणार आहे 21/7/2025 ला. 21 जुलै 2025 ला तुम्हाला समजणार कॅप 2 मध्ये कोणतं कॉलेज मिळालं. ठीक आहे. आता प्रश्न पडला असेल तुम्हाला, सर कॅप 1 मध्ये आता जर समजा कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही समजा 20 कॉलेजेस टाकलात आणि तुम्हाला 7व्या नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल, तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं नाही, कॅप 2 साठी अप्लाय करायचं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज आणि चांगले ब्रँच तुम्हाला मिळवायचे आहे. मग तर जेच पहिल्या कॅप राऊंड मध्ये 7 नंबरचं कॉलेज मिळालं ते तुमचं तसंच राहणार आहे. मग कॅप राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 पैकी जर तुम्हाला कॉलेजला नंबर लागला तर कॅप राऊंड 1 मधली तुमची सीट कॅन्सल होते आणि दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये जे पहिले 3 ब्रँचेस तुम्ही टाकलात तर त्याच्यापैकी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. जर समजा पहिल्या 3 पैकी लागला नाही, एखाद्या विद्यार्थ्यांचा समजा 5 नंबरचं कॉलेज मिळालं, तर मग काय करायचं? 5 नंबरचं कॉलेज त्याच्या आवडीनुसार जर मिळाली समजा ब्रँच, तर तो ती ब्रँच घेऊ शकतो. ती ब्रँच घेतला म्हणजे कॅप राऊंड 1 मधलं जे 7 नंबरचं कॉलेज मिळालं ते कॅन्सल होते. आणि जर समजा त्याला 5 नंबरचं कॉलेज त्याच्या आवडीनुसार नाही, समजा त्याला कॅप राऊंड 1 मधलंच 7 नंबरचं कॉलेज आवडीचं आहे समजा, मग तो काय करू शकतो? तर इथं समजा इथला तो सीट जी आहे ती काय होते, त्या ठिकाणी कॅन्सल होते आणि कॅप 1 ची सीट तुम्हाला मिळते. ठीक आहे. तर म्हणजे त्याच्यामुळं कॅप राऊंड भरत असताना खूप काळजीपूर्वक तुम्हाला भरायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायची आहे. राईट. मग तुम्हाला ह्या ठिकाणी जर कॅप राऊंड सेकंड मध्ये जर तुमचा नंबर लागला, समजा तुम्हाला जे पाहिजे ती ब्रँच किंवा कॉलेज मिळालं, तर ऍडमिशन कधी घ्यायचं आहे? तर ऍडमिशन तुम्हाला 22/7 या ठिकाणी 22/7/2025 ते 24/7/2025 म्हणजे 22 तारखेला, 23 तारखेला आणि 24 तारखेला ह्या डेट मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये रविवार जरी आला तरी हे ऍडमिशन प्रोसेस सुरू असते, त्याला सुट्टी नसते. ऍडमिशन प्रोसेसमध्ये सुट्टी राहत नाही. बऱ्याच पालकांचं किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असते आज रविवार आहे, मग कॉलेजला सुट्टी असेल,
तर त्या ठिकाणी कोणी असतील का नसतील असा प्रश्न मनामध्ये असतो. तर रविवारी सुद्धा ही ऍडमिशन प्रोसेस चालू असते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे 22/7/2025 ते 24/7/2025 मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर सुरू होते कॅप राऊंड थर्ड. कॅप राऊंड थर्ड आता बघा, मॅक्झिमम मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे 90% जागा हे कॅप राऊंड 1 लाच पूर्ण कंप्लीट होतात. तर कॅप राऊंड थर्ड मध्ये, आता कॅप राऊंड थर्ड मध्ये तुम्हाला 25 तारखेला काय समजणार आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत हे तुम्हाला समजणार आहे, राईट. मग तुम्हाला कॅप राऊंड सेकंड मध्ये जर तुमच्या आवडीनुसार कॉलेज किंवा ब्रँच मिळालेली नसेल तर तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी नॉट फ्रीज करून कॅप राऊंड थर्ड साठी फॉर्म भरू शकता. मग कॅप राऊंड थर्डचं तुम्हाला 25 जुलैला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजला किती सीट रिकामे आहेत, कोणत्या ब्रँचला किती सीट रिकामे आहेत हे तुम्हाला समजेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, 26/7 ते 27/7/2025 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. 26 आणि 27 असे 2 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आहेत, राईट. मग 29 तारखेला कॅप राऊंड थर्डचं रिझल्ट लागणार आहे. म्हणजे तुम्हाला कॅप थर्ड मध्ये जे काही तुम्ही ऑप्शन्स टाकलात त्याच्यापैकी कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे का, ठीक आहे. तर मग हे 29 तारखेला तुम्हाला समजेल. 29 तारखेला समजल्यानंतर मग काय करायचं तुम्हाला, जर समजा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कॉलेज जर मिळालं असेल तर काय करायचं आहे, 30/7 ते 31/7/2025 ते 31/7/2025 मध्ये जिथे तुम्हाला तुमचा नंबर लागलेला आहे त्याला अलॉटमेंट लेटर म्हणतो आपण. ते तुमचं ID आणि पासवर्ड टाकलात की तुमच्या लॉग इन मध्ये ते येते, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाली, कोणती ब्रँच मिळाली. मग ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. जिथं तुमचा नंबर लागलेला आहे त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आणि तुमचं ऍडमिशन करून घ्यायचं आहे, राईट. हे सेम तस 30/7 ते 31/7 मध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे, राईट. त्यानंतर कॅप राऊंड फोर्थ सुरू होणार आहे, ठीक आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी, त्यालाच आपण कॅप फोर्थ म्हणतो. मग हा कॅप फोर्थ, आता कॅप फोर्थ साठी आता कॅप राऊंड फोर्थ पर्यंत खूप कमी जागा राहतात. कोणत्या कॉलेजला 2, कोणत्या कॉलेजला 1, गव्हर्नमेंट कॉलेजला तर म्हणजे असेल शिल्लक तर 1-2 जागा शिल्लक राहतात. गव्हर्नमेंट कॉलेजला जास्त जागा शिल्लक राहत नाहीत. प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा जागा शिल्लक राहत नाहीत कॅप 4 पर्यंत. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकर, म्हणजे कॅप 1 नंतर कॅप 2 मध्ये पूर्ण जवळपास 95% सीट भरून जातात. तर तुम्हाला ते लवकर, म्हणजे ज्या फर्स्ट राऊंडला जर मिळालं चांगलं कॉलेज तर ऍडमिशन लगेच घेऊन टाकायचं आहे. तर कॅप 4 मध्ये कोणकोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत हे तुम्हाला कधी समजेल, 1/8 म्हणजे 1 ऑगस्टला तुम्हाला समजणार आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या कॉलेजला किती जागा आहेत. कॅप थर्ड कंप्लीट झालेला आहे. मॅक्झिमम विद्यार्थी ऍडमिशन घेऊन टाकतात. आणि काही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर हे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कंप्लीट होईपर्यंत कॉलेज सुरू होते का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, फर्स्ट कॅप राऊंडचा जे रिझल्ट लागलेला आहे, विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची जी डेट आहे त्यानंतर लगेच कॉलेज स्टार्ट होतात. कारण की 90% विद्यार्थी कॅप राऊंड 1 लागल्यानंतर ऍडमिशन घेतात आणि कॉलेज सुरू होते. इथपर्यंत कॉलेज तुमचं काही थांबणार नाही. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर कॉलेज मिळालं नसेल तरी ते तुमच्यासाठी थांबत नाहीत. ही प्रोसेस चालू राहते आणि तिकडे कॉलेज पण चालू राहते, ठीक आहे. मग त्यानंतर तुम्हाला आता कॅप राऊंड थर्ड, जर समजा तुम्हाला कॅप राऊंड फोर्थ हा तुम्हाला कॅप राऊंड फोर्थचा ऑप्शन फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला कधी भरता येतो तो, तर 2/8/2025 ते 3/8/2025 ह्या डेटमध्ये तुम्हाला 2 आणि 3 तारखेला कॅप फोर्थचा फॉर्म भरायचा आहे. मग कॅप 4चा रिझल्ट कधी लागणार आहे तर 5 तारखेला, म्हणजे 5 ऑगस्टला तुमचा 5/8/2025 ला तुमचा कॅप 4चा रिझल्ट लागणार आहे. मग तुम्हाला ऍडमिशन कधी घ्यायचं आहे तर 6, 7, 8
म्हणजे 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन तुमचं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर समजा तुमचा ह्याच्यामध्ये जर तुमचा नंबर लागला नाही, ठीक आहे, तर मेन म्हणजे ह्या ठिकाणी बघा कॅप थर्ड मध्ये इथं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजीपूर्वक भरा, कारण या कॅप राऊंड थर्ड मध्ये पहिले 6 कॉलेज किंवा 6 ब्रँचेसचे नावं जे तुम्ही टाकणार आहात ते काळजीपूर्वक टाका. कारण त्याचं असं आहे, कॅप थर्ड मध्ये पहिल्या 6 पैकी जर तुम्हाला नंबर लागला तर ती सीट ॲट अ फ्रीज होऊन जाते, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी ऍडमिशन घ्यावंच लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला ऑप्शन उरत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे काळजीपूर्वक टाकायचं. मग कॅप फोर्थ झालं आपलं. कॅप फोर्थ चे जे ऍडमिशन डेट आहे ते 6 ते 8 ऑगस्ट मध्ये तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता कॅप फोर्थ जो आहे, संस्थास्तरीय कोट्यातील जागा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागावर प्रवेश प्रक्रिया नियम क्रमांक 13 व 15 चे अवलोकन करावे. म्हणजे काय, आता जर तुमचा ह्याच्यापैकी नंबर लागलाच नाही समजा, ठीक आहे, आता कॅप फोर्थ भरत असताना काय नाही, तुम्ही कितीही कॉलेज त्या ठिकाणी टाका, त्याच्यापैकी जर नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, असं काही कंपल्सरी नाही तिथं, राईट. पण ह्या ठिकाणी आता ह्याच्यापैकी समजा तुमचा नंबरच लागला नाही, असं तर होणारच नाही, तुमचा नंबर कुठे ना कुठे लागेलच कंपल्सरी. जर समजा लागला नाही तर या ठिकाणी जे मॅनेजमेंट कोटा असतो, तर आता हे मॅक्झिमम गव्हर्नमेंट कॉलेजचे सीट तर पूर्ण भरलेलेच असतात, पण काही प्रायव्हेट कॉलेजला हे मॅनेजमेंट कोट्यातून, म्हणजे समजा जागा रिकाम्या राहिल्यास तर त्यांनी ते कॉलेज स्तरावर मॅनेजमेंट कोट्यातून भरतात. आणि या 5व्या राऊंडमध्ये ज्याचा नंबर लागला, तुम्हाला कुठली स्कॉलरशिप मिळत नाही, आणि तुम्हाला जी ओपनची फीस आहे ती ओपनची फीस लागते. तुम्हाला गव्हर्नमेंटचं या शीटमधून जर लागलात तुम्ही 5व्या राऊंडच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं कोणतंच बेनिफिट भेटणार नाही. ठीक आहे. तर हे म्हणजे आपल्यासाठी काही कामाचं नाही. आपल्याला कॅप राऊंड फोर्थ पर्यंतच आपल्याला ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे डेट सुद्धा बघायची गरज नाही. आणि हे जे आहे, कारण इथं प्रायव्हेट कॉलेज असेल तर मॅनेजमेंट कोट्यातून फीस खूप जास्त असते, कुठली स्कॉलरशिप भेटत नाही, कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नाही, म्हणजे काहीच आपल्याला गव्हर्नमेंटचा बेनिफिट याच्यामध्ये भेटत नाही. ठीक आहे. तर हे संस्था स्तरावर प्रायव्हेट कॉलेज जे जागा रिकामी राहिलेले आहेत तर ते ह्याच्यामधनं ऍडमिशन करून घेतात. आता काही विद्यार्थी कसे करतात, सुरुवातीला त्यांना पॉलिटेक्निक करायचं असते, मग थोडा विचार जर बदलला, नाही सर मला 11वी 12वी करायची आहे, मग समजा एखादा विद्यार्थी ऍडमिशन केलेलं कॅन्सल जर केला समजा, तर तिथली एक सीट रिकामी राहते, मग ती सीट भरल्या जाते. ठीक आहे. तर हे असं खूप कमी होते, कारण त्याच्या आवडीनुसार जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं, तो कशाला कॅन्सल करणार आहे. खूप रेअर केसमध्ये, ठीक आहे, 0.001% मध्ये असं एखादा विद्यार्थी करतो. मग त्यानंतर जर समजा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल, कॅप राऊंड 1 ला किंवा कॅप राऊंड 2 ला किंवा कॅप राऊंड 3 ला किंवा कॅप राऊंड 4 ला, पूर्ण शुल्क परताव्याचा प्रवेश रद्द करण्याचा अंतिम दिनांक, समजा तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलात तर 12/8/2025 पर्यंत जे काही तुम्ही फीस वगैरे ते भरलेली असेल आणि तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते तुम्ही 12/8/2025 पर्यंत करू शकता. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या सर्व प्रकारच्या प्रवेशासाठी अंतिम दिनांक हे 14/8/2025 असेल. मग त्यानंतर संस्थासाठी डेटा अपलोड करण्याची शेवटची तारीख, प्रवेशित झालेल्या उमेदवारांचा तपशील, हे तुमच्या कामाचं नाही, हे कॉलेजचं काम आहे. त्यांच्या कॉलेजला किती विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, कोणती ब्रँच मिळालेली आहे, तर ते साईटवरती कॉलेज लेवलवरती ते अपलोड करतात, राईट. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पॉलिटेक्निकची ऍडमिशन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मेन म्हणजे हे ऍडमिशन प्रोसेस घेत असताना काही जरी तुम्हाला याच्यामधला कुठला पॉईंट समजला नसेल किंवा काही डाऊट्स असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याला जरूर रिप्लाय देईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यासोबत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा। आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची मी लिंक दिलेली आहे आणि तो ग्रुप पूर्ण डेडिकेटेड टू पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 रिलेटेड आहे। पूर्ण महत्त्वाची माहिती त्या ग्रुपमध्ये येत राहील। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला क्लिक करा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला जे लागणार आहे ती माहिती त्या ग्रुपमध्ये येत जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।